काय तर आम्ही इथे नाही वडापाव खायला आले ए नखरा आमचं सहज बोलणं झाली ती बोली अंतरपुच्छ बरं का सो मग काय म्हटली अंतरपुच्छ म्हणल्यावर आम्ही दोघी हसायला लागलो. गुड मॉर्निंग नमस्ते आणि जय श्रीराम. तर आता आम्ही कॉलेजच चालू आहे. आज आमचा लास्ट पेपर आहे. एवढ्या दिवशी व्हिडिओ का नाही केला कारण आमचा पेपर होता म्हणून. हा प्राचे चला आज लास्ट पेपर आहे. हिंदी आणि मराठीचा पेपर आहे. डायरेक्ट कॉलेजला जाऊन भेटू. आता पटकी लेट झालं खूप तर भेटतो तुम्हाला कॉलेजला. आम्ही इथे नाही वडापाव खायला आले ए नखरा हर्षिदा ठीक आहे बंद केलं. कोमल आम्ही चौघी आलोय. तर आमचा पेपर आज काय झालं काय दिलं. हां तू सांग ना इथं ह्याच्यामध्ये सांग ना काय बनवते. कसा गेला माझा पेपर खूप छान गेला. मी चांगला लिहिलं आहे. आज लास्ट पेपर होता म्हणून मी ब्लॉग चालू केला कारण माझ्या फोनमध्ये स्टोरेज फुल भरलं होतं म्हणून मी एवढे दिवस नाही का व्हिडिओ नाही का बनवत नव्हते. तर आज व्हिडिओ टाकणार मी हवाला एडिट वगैरे करून. तर आता खातो पितो भूक खूप लागली कारण सकाळी नाश्ता करून नाही आले मी. भूक लागली बाय नाचती ती. आता हा झाला होता की अपेंडिक्सला काय बोलतात तर तिने कालपासून ना हां सांग. काल आमचं सहज बोलणं झाली ती बोली अंतरपुच्छ बरं का सो मग काय म्हटली अंतरपुच्छ म्हणल्यावर आम्ही दोघी हसायला लागलो. तर ती बरोबर बोलत होती. ही काय म्हटली त्याला अंतरपुच्छ नाही अंतरपोटी म्हणतात. मग आम्ही जाऊन सर्च करणार होतो. आम्ही सर्च नाही केलं. आज आल्यावर सर्च केलं पाहिलं स्वतःनी सर्च केलं. अपेंडिक्सला मराठीत काय म्हणतात. अपेंडिक्सला मराठीमध्ये अंतरपुच्छ म्हणतात आणि अंतरपोटी म्हणत होती. अरे मी अंतरपोटी कशाला म्हणतात आतले पार्टला म्हणतात. मी अपेंडिक्सला मी अंतरपुच्छ ते नाही मग मी अपेंडिक्सला थोडं ना म्हणलं अंतरपोटी मी जे आतमधले पार्ट. अरे मी तुला काय म्हणते कधीपासून आतमध्ये जे पार्ट असतात त्याला अंतरपोटी म्हणतात. पाणी पिऊ थांबा. नाही काय झालं नाही खरं काय झालं होतं. ही काय बोलली अपेंडिक्सला अंतरपुच्छ मराठीत बोलतात. तर मी काय बोललं मला काय वाटलं की जे आपले जे आतमध्ये पार्ट आतडे वगैरे असतात त्याला काय बोलतात मला हे वाटलं. तर मी तिला काय म्हणते अंतरपोटी बोलतात अंतरपोटी. ती काय म्हणते अंतरपुच्छ बोलतात अंतरपुच्छ. काल ही बोलत होती आणि मी बरोबर होते. तू झाकण ढक्कन तू झाकण घेऊन का फिरतीये. काल आपण रस्त्यावर असत गेलो ना मग दुसऱ्यांना नाव नाही खरं आम्हाला वाटलं की नाही काय तू असलं का नाही आम्हाला खरं वाटलं की नाही अंतरपोटीला म्हणजे नाही का जे आपले पार्ट्स नाही का आतडे वगैरे त्यांना काय बोलतं मला हे वाटलं होतं. आणि अपेंडिक्सला नाही का अंतरपुच्छ बोलतात हे मला माहीतच नव्हतं कधी. शपथ बोलते मी कधी ऐकलं पण नाही आहे. तिने काय माहिती कुठनं हा शब्द ऐकून तिने आम्हाला सांगितलं आणि त्याचा आम्ही तिलाच नाही का येड्यात काढत होतो. त्याचा अभ्यास केला होता म्हणून हा म्हणून तू आता सायंटिस्ट झाली ना. सायंटिस्ट झाली म्हणून तू. माझं सायन्स आणि इंग्लिश मध्ये होतं सो मला अपेंडिक्स हा शब्द माहिती पण ते अंतरपुच्छ वगैरे मला काही सुद्धा माहित नाहीये. मी मराठी मधून होते म्हणून मला सगळं माहित होतं. नाही आमच्या घरी पण अपेंडिक्सला काहीतरी वेगळे शब्द बोलतात म्हणजे माहित नाही काहीतरी वेगळं बोलतात. अंतरपुच्छ मी हा पहिल्यांदाच कालच ऐकलं ह्याच्या तोंडाने ऐकलं. बरं ठीक आहे किडनी स्टोनला मराठीत काय म्हणतात सांगा मला. ठीक आहे कमेंट करा किडनी स्टोनला काय म्हणतात. आणि हे आम्ही नाही कधी सांगू साक्षी अकॅडमीला गेल्यावर. लिव्हरला पण मराठीत काय म्हणतात ते पण सांगा. गुगल करा पटकेने सांगा. नाही शपथ म्हणते खरंच माहिती आम्ही तुझ्यावर एवढं हसलो. माहिती का ह्या जगामध्ये नाही का फक्त इंग्लिश शब्द लोकांना माहिती मराठी हा शब्द माहित नाही. मी सांगू अयो रामा बरोबर बोलली. अरे हा ते किती सिम्पल होत. हे बरोबर सांगितले मराठीत. लिव्हरला किडनी स्टोनला काय म्हणतात सांगा चला. सॉरी लिव्हरला काय बोलतात खरंच कमेंट करून सांगा. एक आन्सर भेटले तुम्हाला दुसरा चान्स देतोय त्याचा फायदा घ्या. सांगा फायदा घ्या. जो सांगेल त्याला कोमल गिफ्ट करणार आहे. काय एक चॉकलेट 1 रुपयाचा जेलीचा. वा गिफ्ट भेटणार कोमल कडून. मी पण तुम्हाला दिली हिच्याकडनं घेऊन.
किती कोमल? एकच ना? एकच एकच. 1 winner. ठीक आहे, एक चॉकलेट देणार कोमल. हा नाही कोमल देणार आहे जे की ती Question कुणाचा होता? नाही जे आता हा ब्लॉग नाही कधी येणार आहे 2 दिवसांनी मी एडिट करून टाकणार, तेव्हा नाही का ती तुम्ही उत्तर दिल्यावर ज्याचा फर्स्ट आणि सेकंड कमेंट येणार ना त्यालाच भेटणार ती चॉकलेट. सांगू का मी लिव्हरला काय म्हणतात? नको सांगू. सस्पेन्स नाही सस्पेन्स. मला हे काय माहिती का? कुणाचं लग्न आहे? तुला नाही का आम्हाला होतं हे. हा मग तुला आठवलं नाही का? आणि देवाने त्याचं मिनिंग काय असतं मराठीमध्ये ते इंग्लिश मध्ये काय असतं तुम्हाला एक कळतच नव्हतं अमेझिंग मला. चीज जाऊ का? पकडे पहिल्या. कैऱ्या बघा किती आहे. आणि इथे कुत्रा असतो जो की नाही का तोडू देत नाही. किती लाल लाल बघा ना कैऱ्या आहेत. आंबा बनायला आलेत पूर्ण. दिसते की पैशाचे बॉटल. बघा इथं आंबा ते चालले. लिव्हर म्हणजे काय सांगा नक्की. हा बापरे आंत्रपुच्छ. त्याच्या कसं ते वड वाटतं. ही कालपासून आंत्रपुच्छच करत होती. तर काल आम्ही जाता खूप हसत होतो. काल ही थोडी साईड होती तरी पण हिला लिहा हसलो आम्ही काल. हां साक्षी ती साईड नाही हॅपी आहे कारण आमची फर्स्ट इयरची आता एक्झाम झाली, सुट्ट्या लागणार एवढेच आम्ही. आता आम्ही एन्जॉय करणार. आता घरी झोपणार आहे. हर्षदाचं लग्न आहे. आमची मैत्रीण हर्षदा, पण ही आमची मैत्रीण नाही आहे. मुलगा तो तिचा नवरा तो पण नाही आहे. नाव तिचं अर्जत आहे. त्याला पाहिलं होतं. पापा की परी गाडी चालवत होती. मौसम खूप भारी. साईडला चांगली चालवते का? ओहो कशी पण रेकॉर्ड झालाय. चला जाऊ. तुम्ही लिव्हरला काय बोलतात कमेंट करून सांगा. एवढ्या उन्हात आम्ही चालत आलो. एवढं ऊन आय कांट एक्सप्लेन. ओह एवढं गरम होतं. ठीक आहे. साक्षी तुला होते का? मला हॉट होतं. हा हॉट होते वाली. काही पण गरम नाही होतं कारण की मी खूप hot आहे. ओहो डायलॉग. चला भेटू आता. मध्ये काहीतरी कार्यक्रम होता म्हणून मी काही क्लासला गेले नाही. तिकडनं डायरेक्ट घरी आले. कपडे उचलायला चालली वर. कपडे बिडे उचलून आणते म्हणून भेटते. आमचं मागचं सगळं एरिया भाडेकरी राहतात तिथं. विविध पत्रे इथलं सगळे फडशीचे वगैरे दुकान, हार्डवेअरचे असे काहीतरी दुकान आहेत. हे आमचं जे की आत्ता नवीन बांधलेलं घर आहे. इथले रूम असे 4th रूम आहेत. काळ्या मी घाबरले. आवाज येते काळू. धाड किती घाण किती असा होता हा घाण. दिवसभर कुठं जाऊन जंगलात फिरून येतो काय माहिती. ही एक रूम. हे 2 बाथरूम आहेत. बाल्कनी हा एक बाथरूम. मग चप्पल. काळू कुठे आहे काळू? बरं नुसतं खेळायच्या मूडमध्ये असतो काय नाही. इथं जे हावाला जे हे एरिया जिथं आम्ही भाकरी करत होतो, भाकरीचा व्हिडिओ आलता. पोते वगैरे पडलेत. हे आमचं टेरिसवर जायचं. ह्या टेरिसवर अजून एक सांगू का, ही जे टेरिस आहे इथं जी ही वाली रूम आहे ना ती माझीवाली रूम आहे. जे पप्पा माझ्यासाठी करतात देवर. त्याला 3 खिडक्या. सगळं डस वगैरे जे नाही का लागतं त्याला कामासाठी. ही वाली माझी रूम आहे. सेपरेट एक मला बनवली सेवालाल महाराज. जय सेवालाल. हा दुपार आता 4 वाजलेत. खूप ऊन आहे. आमची गाडी कार. हा आमच्या इथल्या रे ती बिल्डिंग पण त्याचं पण काम चालू आहे त्या बिल्डिंगचं. आणि बघा जे तेवाला दिसते ना मंदिर ते गणेश मंदिर आहे. गणेश मंदिर आहे ते. तिथं माहिती का म्हणजे जेव्हा मतलब गणेश चतुर्थी असते ना त्या टाइम तिथं जेवण वगैरे असतं. खूप मजा येते. ते जेव्हा आम्ही पहिले हा घर बांधत होतो ना
तेव्हा आम्ही तिथं नाही का जायचो आणि खाऊन पिऊन यायचो. तेव्हा भाडीने राहायचो आम्ही तिथं. ही रूम म्हणजे घर बांधतो ना म्हणून तेव्हा इथं राहायला आम्ही. बघा हा जुडिओ. बापरे दुपारचा बाबा किती ऊन आहे, तरी कमी आहे बाबा, एवढं ऊन नाही. जी मागची झोपपट्टी जी की ना, ही झोपपट्टी नाही का पूर्ण अशी एरियामध्ये होती, पण ही जी जागा आहे ना, ही वाली जागा ती ना 2 माणसांमध्ये ही जागा आहे. जे की एका माणसाने का तिकडं काहीतरी असं कंपनी बांधणार आहे, त्यासाठी त्याने खाली करायला लावली आणि ह्यांनी एवढं ट्रान्सफर करून घेतली एवढं इकडं. म्हणू मग बघा तिथं मांजर आहे. घेऊ आपण लवकरच कॅमेरा, कारण माझा पण फोन खूप हे होतोय, हँग मारतोय, रेकॉर्डिंग करता येत नाही जास्त करून. खूप स्टोरेज फुल झालं याच्यात. चांगलं स्टोरेजवाला फुल घ्यायचं आहे मला. सॉरी थोडं ना मी बोलता थोडं वेगळं बोलून जाते. चांगलं स्टोरेजवाला फोन घ्यायचं आहे, कॅमेरा पण त्याची चांगला असलं पाहिजे असं घ्यायचं आहे. माझे व्हिडिओ नाही का टाकत नव्हते आता सांगते, कारण ना माझी एक्झाम चालू होती 10 तारखेपासून. तर एक्झाममुळे पण मी ब्लॉग टाकत नव्हते आणि वरून माझ्या फोनचा स्टोरेज वगैरे फुल भरला आहे. आता ह्याच्यातलं डिलीट केले खूप सारं जे डाटा आहे ते डिलीट केला. मग मी आज व्हिडिओ बनवायला केलं, कारण की आज लास्ट डे होता पेपर झाला. मग घरी वगैरे क्लासला जायचं होतं पण नाही गेलो, काहीतरी कार्यक्रम होता. मग वरून माझं नाही थोडं मूड पण नव्हता आज, मग आले घरी. ही बुगडी कशी वाटते सांगा नक्की, कारण न्यू घेतली मी. छान वाटत असेल ना. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड कमेंट करा. बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. सारंगे भेटूया लवकर. बाय बाय.